आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी दुसरं शक्तिपीठ म्हणजे मातापूर्वासिनी अर्थात माहुरवासिनी रेणुका. सिद्धाचल म्हणजे सौंदतीच्या डोंगरावरती निवास करणारे महर्षी जमदग्नी आणि त्यांची धर्मपत्नी रेणुका. रेणुकेचा शिरच्छेद केल्यानंतर जमदग्नींनी परशुरामाला वचन दिलं की मग माझ्या क्रोधाचा त्याग करेल. परशुरामांनी सांगितल्याप्रमाणे जमदग्नींनी आपल्या क्रोधाचा त्याग केला. पण त्यानंतर एक मोठा विलक्षण प्रसंग घडला. कार्तवीर्य सहस्रार्जुन एके दिवशी वाट चुकून या जमदग्नींच्या आश्रमात आला आणि त्यानं जमदग्नींना आपल्यावरती कृपा करण्याची विनंती केल्यानंतर जमदग्नींनी त्याचा सैन्यासह सर्वांचा पाहुणचार करायचा ठरवलं. आश्रमात असलेल्या कामधेनूच्या मदतीनं रेणुका मातेनं सर्वांच्या पाहुणचाराची व्यवस्था केली आणि हे बघून सहस्त्रार्जुनाला कामधेनूचा मोह सुटला. सहस्त्रार्जुनाने कामधेनू नेण्याचा प्रयत्न केला, पण ऋषींनी केलेल्या विरोधामुळे एक मोठा भयानक प्रसंग उद्भवला. त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नींचा शिरच्छेद केला आणि रेणुका मातेला त्यांनी जखमी केलं. हे बघितल्यानंतर शोभाकुल मातेनं परशुरामाला हाक मारली. परशुरामाने एका कावडीमध्ये मातेचं शरीर आणि पित्याचं शरीर ठेवलं. रेणुकेला सांगितलं मी पित्याबरोबर सती जाईन आणि ज्या ठिकाणी कोरी भूमी असेल तिथं माझा अग्निसंस्कार करेन. त्या कोऱ्या भूमीच्या शोधामध्ये सिद्धाचलापासून परशुराम मातापुरापर्यंत म्हणजे सह्याद्री पर्वतावरती माहुरगडापर्यंत आले आणि इथं आल्यानंतर आकाशवाणी झाली की इथं कोरी भूमी आहे, तिथं अंत्यसंस्कार करा. महर्षी जमदग्नींच्या देहाला अग्नी दिल्यानंतर रेणुका माता सती निघाली. त्यावेळेला लहान बाळाप्रमाणे रडणाऱ्या परशुरामाचं सांत्वन करतीनं सांगितलं तुझी माझी पुन्हा भेट होईल. आजपासून 8व्या दिवसांनी ये, मी तुला पुन्हा दर्शन येईल. पण माता पित्याला अग्नी देऊन परशुराम 3ऱ्याच दिवशी स्वर्गातून अमृत कुंभ घेऊन माहुरगडावरती आला. पाहतो तर रेणुकेचं केवळ मुखाकृती तयार झाली आणि माता पित्यांच्या चितेवरती अमृत शिंपून त्यांना पुन्हा जिवंत करून त्यानं मातेला विनंती केली की आता पूर्ण रूपात दर्शन द्यावं. त्यावेळेला रेणुकेनं सांगितलं मी पूर्ण रूपात दर्शन दिलं असतं, पण आता तुझ्या गायीमुळे केवळ या मुखाकृतीमध्येच माझं दर्शन भक्तांना घडेल, पण मी मात्र पूर्ण रूपानं कायम या ठिकाणी निवास करेन. आजही भक्तजनाला दर्शन देणारी रेणुका ही केवळ मुखाकृती रूपातच या माहुरगडावरती पाहायला मिळते. रेणुका मातेच्या मंदिर परिसरामध्ये महालक्ष्मी, तुळजाभवानी, परशुराम अशा अनेक मंदिरांबरोबर 21 तीर्थ या मंदिर परिसरामध्ये आहेत. त्याच नंतर दत्तप्रभूंचा अवतार ज्या ठिकाणी झाला असं मानलं जातं ते अनुसहित शिखर आहे आणि दत्तप्रभूंचा विहार करण्यासाठी माहुरगडी निद्रा म्हणून जिथं ओळखलं जातं ते माहूर गावामध्ये दत्तप्रभूंचं स्थान आहे. त्याचबरोबर वेगळ्या एका शिखरावरती नाथपंथी परंपरेप्रमाणे दत्त महाराजांची उपासना सुरू आहे. असं आहे माहूर म्हणजे आदिशक्तीचं प्रिय लीला विहार क्षेत्र. या माहूर गडावरती विष्णुदास कवींनी जगदंबेची मोठी उपासना केली. या रेणुकेची विविध कवनं रचली, आरत्या रचल्या. की विष्णुदासांवरती कृपा करणारी रेणुका त्यांना स्वप्नदृष्टांताने रेणुकेचं दर्शन झालं. त्या प्रतिमेचं चित्र सुद्धा आपल्याला या माहुरगडाच्या पायथ्याला असलेल्या विष्णुदासांच्या आश्रमामध्ये पाहायला मिळतं. रेणुकेला ज्या ठिकाणी अग्नी दिला त्या ठिकाणचं मातृतीर्थ पाहायला मिळतं. जमदग्नींची कोरी भूमी पाहायला मिळते आणि या स्थानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं रेणुकेला अगदी 11 पानापासून ते 1000 पानापर्यंतचा विणा देवीला कुटुसलीला मुखामध्ये भरवला जातो. असा संपूर्ण तांबुलाची आवड असणारी ही जगदंबा रेणुका शेंदूर माखलेल्या या देवीच्या गर्भागार आणि मंडप अशा 2 ठिकाणी मंदिरात गर्भागारात देवीचा भव्य असा तांदळा म्हणजे मुखवटा आहे. तर समोर गणपती रूपामध्ये परशुराम विराजमान आहेत आणि खाली परशुराम एका स्वतंत्र मंदिरात देखील विराजमान आहेत. जगदंबेच्या अप्रतिम अशा या माहुरगडाच्या दर्शनानं आपले डोळे निवतात. दक्षिणायन आणि उत्तरायण या 2 दिवशी सूर्यनारायणाची किरणं रेणुकेच्या मुखावरती पडतात आणि त्यावेळेला मुळातच सेंद्रिय रंगात असणारं मूर्तीवर्णन आणिच उजळून निघतं आणि देवी साक्षात सूर्यमंडलासारखी वासायला लागते. अशी ही माहुरगडची रेणुका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.